नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, सरकारी कर्मचारी 8व्या वेतन आयोगाची वाट पाहत आहे। 8व्या वेतन आयोगामध्ये महत्त्वाचे बदल करण्याची बातमी केली जात आहे। यामध्ये महागाई भत्त्याच्या फॉर्म्युल्यात बदल करण्याची मागणी केली जात आहे। ऑल इंडिया ट्रेड युनियनकडून आणि इतर कर्मचारी संघटनांनी याबाबत माहिती दिली आहे। यामुळे वेतन आणि पेन्शन निश्चित करण्याच्या पद्धतीवर फेरविचार केला जाईल। सरकारी महागाई भत्त्यातील सूत्रामध्ये बदल करण्याबाबत कोणती घोषणा केली नाही। मात्र 8व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना त्यांच्या सूचना सादर करण्यासाठी मुदत दिली आहे। ती मुदत 31 मार्च 2026 पर्यंत आहे। महागाई भत्ता कर्मचारी पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचा घटक आहे। वर्षातून 2दा महागाई भत्ता वाढवला जातो। जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्त्यात वाढ केली जाते। कर्मचारी संघटनांच्या मते सध्याचे महागाई भत्ते सूत्र हे खर्चानुसार योग्य नाही। कर्मचारी संघटनाच्या मध्ये महागाई भत्ता वाढ झाली आहे, परंतु महागाई भत्ता मोजणे सूत्र तेच राहिले आहे। त्यासोबत फॅमिली युनिटमध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे। सध्याच्या सूत्रानुसार सध्या 3 सदस्याची फॅमिली युनिट आहे, 5 सदस्याची करण्याची मागणी आहे। यासोबत सध्याच्या आधुनिक खर्चाच्या महागाई भत्त्यात समावेश करण्याची मागणी केली जात आहे। यामध्ये इंटरनेट, डिजिटल सेवा, आरोग्यसेवा किंवा शिक्षण याचा समावेश केला आहे। याशिवाय महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करणे, फिटमेंट फॅक्टर, जुनी पेन्शन योजना यासारख्या मागण्या केल्या आहेत। महागाई भत्ते सूत्र बदलल्यास कर्मचाऱ्यांनी पगार आणि निवृत्ती वेतन वाढवू शकते। फॅमिली युनिट 3 वरून 5 केल्यानंतर मूळ पगार 1800 रुपयावरून 30,000 होऊ शकतो। यासोबत मूळ पगारात महागाई भत्तेची टक्केवारी जोडल्याने दोन्हीमध्ये वाढ होईल। यासोबत फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होऊ शकते, त्यामुळे पगारात 50 ते 60% वाढ होऊ शकते। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।